नमस्कार। आता सत्या हा पोलीस स्टेशनला आलेला असतो आणि त्याने तो गुन्हा स्वतः कबूल केलेला असतो की तो गुन्हा मीच केला आहे, माझ्याच हातून तो ऍक्सिडेंट झालेला आहे आणि तो माणूस मेलेला आहे। आता पोलीस सत्याला विचारतात, नक्की खरंच तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे? त्यावर सत्या म्हणतो, होय, माझ्याच हातून घडलेला आहे। आता सत्याने गुन्हा कबूल केलेला असतो आणि पोलीस त्याला आतमध्ये टाकतात। इकडे सत्या मनातल्या मनात म्हणत असतो, माझी धूमकेतू खूपच हुशार आहे, ती दिलेल्या पत्त्यावर जाणार आणि त्या साहेबांना भेटणार आणि त्यांच्याकडनं पैसे घेऊन आमचं घर वाचवणार। आज आमच्या घराचा लिलाव जो होणार आहे तो माझी धूमकेतूच थांबवणार। आता सत्याला विश्वास असतो की धूमकेतू जाऊन सगळं काही व्यवस्थित करेल, पण सत्याने धूमकेतूला पुरतं फसवलेलं असतं। त्याने सांगितलेलं नसतं की मी आता पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा कबूल करणार आहे। त्याने असं सांगितलेलं असतं की मी एखाद्या मिशनवर जात आहे आणि 15 दिवसांनी मिशनवरनं परत येईल आणि त्या मिशनचेच पैसे आपल्याला मिळणार आहेत, मला एक नोकरी लागलेली आहे। त्यामुळे आता धूमकेतू खूपच खुश झालेली असते आणि त्या खुशीतच ती आता सत्याला गोडाधोडाचं बनवून देते, लाडू देते, आता चिवडा देते, करीचं लोणचं देते, असं बरंच काही देते। आणि आता सत्या इकडे घेऊन आलेला असतो। आता पोलीस सुद्धा ती बॅग खोलून बघतात आणि अवाक होतात, म्हणतात, वा, आत्ताच्या बायका किती हुशार झाल्यात। आता नवरा पोलीस स्टेशनला जमा होणार आहे तरी सुद्धा त्याला कैरीचं लोणचं काय, अहो ते लाडू काय आणि चिवडा काय 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 बनवून देतात। हा मात्र मार्ग मस्तपैकी बसलेला आहे। आता इकडे मीरा ही सत्याने दिलेल्या पत्त्यावर यायला निघते। आता ती सत्यावर दिलेल्या पत्त्यावर येते। तिथे तो बंगला असतो, त्या बंगल्याजवळ येते। तिथे सिक्युरिटी गार्ड असतो, त्याला म्हणते, बंगला नंबर 12 नंबर बंगला हाच ना? त्यावर सिक्युरिटी गार्ड म्हणतो, हो। मग सिक्युरिटी गार्ड म्हणतो, कुठे जायचंय तुम्हाला? त्यावर मीरा म्हणते, आतमध्ये जायचंय, ह्या बंगल्याचे जे साहेब आहेत ना त्यांना भेटायचंय। त्यावर सिक्युरिटी गार्ड म्हणतो, काय साहेब? अहो साहेब इथे नाही, परदेशात राहतात ते। मीरा म्हणते, अहो परदेशात काय? हाच आहे ना ऍड्रेस, बघा जरा। त्यावर सिक्युरिटी गार्ड म्हणतो, होय हाच ऍड्रेस आहे, पण आमचे साहेब परदेशात राहतात, ते इथे राहतच नाहीत, ह्या बंगल्यात कोणच राहत नाही आणि साहेब आहेत ना ते हा बंगला भाड्याने देतात। आता हे ऐकल्यावर मीराला धक्का बसतो। मीरा विचारत असते, इकडे सत्या आतल्यात विचार करत असतो की माझी मीरा हुशार आहे, माझी मीरा नक्कीच माझं घर वाचवणार आणि त्यासाठी सत्याने एवढं मोठं बलिदान दिलेलं असतं। आता ज्या वेळेला सत्याला कळेल की त्याचं बलिदान हे व्यर्थ गेलेलं आहे, त्यावेळेला सत्याला वाचवण्यासाठी मीरा कशी धावपळ करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।